मुंबई के आज़ाद मैदान में मराठा कोटा तहरीक की क़यादत कर रहे मनोज जारंगे ने हुकूमत को मुतनब्बह किया कि मराठा बरादरी के सब्र का इम्तिहान नहीं लेना चाहिए। आज़ाद मैदान में सहाफ़ियों से बात करते हुए मनोज जारंगे ने कहा कि हुकूमत को ये गलत मालूमात नहीं फैलानी चाहिए कि मराठा दिगर पसमानदा तबक़ात ओबीसी कोटा से रिजर्वेशन मांग रहे हैं। उन्होंने कहा कि हम सिर्फ ये मुतालबा कर रहे हैं कि हमें कुंभी ज़िमराह के तहत अहलियत की बुनियाद पर कोटा में से हमारा जायज़ हिस्सा मिले। जारंगे ओबीसी ज़िमरे के तहत मराठों के लिए 10% कोटा का मुतालबा कर रहे हैं। उन्होंने महाराष्ट्र के वज़ीर आला देवेंद्र फडणवीस से कहा कि वो गरीब मराठों की तौहीन ना करें। उन्होंने फडणवीस पर रियासत में अदम इस्तेहकाम पैदा करने और माहौल को ख़राब करने की कोशिश करने का इल्ज़ाम लगाया। त्यांना त्रास होता कामा नये। इधर जे कुठेतरी उड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलावरती पोरं इथं त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला नेऊन लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणे तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून त्या गाड्या लाविना। तुम्ही तिकडे वाशीला पोरं असले की त्यांना म्हणता वाशीला लावा। तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसीला लावा, तुम्ही बीएमसीला लावा म्हणून सांगता, किंवा तुम्ही ते काय ती कोणती बीपीटी तिथं लावा म्हणता, तुम्ही शिवडी लावा म्हणता, पोरा तिको गाड्या आला त्याला म्हणता माघारी जा म्हणून ते पोरं रोडवर बाळाचे। ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेची ठराविक। ते तिकडून वाशिवून इकडे बोलीचं इकडे देत नाही, इथून वाशीला जाते पोरांमध्ये नाही घालू नाही। हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या। गाड्याला पोलिसांना सांगतो त्यांना मार्केट द्या, इथं शिवडीला मार्केट आहे जवळ ते देऊन टाका। पोराला तुम्ही तिकडून बोलून घेता, इथून वाशीला जा म्हणता, वाशीला गेल्यावर वाशी